नमस्कार, मी पत्रकार रत्नदीप शेजावळे. जागर न्यूज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आज विशेष बातमी घेऊन मी तुमच्या समोर आलेला आहे, कारण आज 13 जानेवारी आज ज्या तारखेची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका केव्हा होतील, त्यांची तारीख काय असणार आहे, जे सर्वच उमेदवार जे गुडघ्याला बाशिंग बांधून होते, सर्वच राजकीय पक्षांचे नेते, सर्व इच्छुक उमेदवार यांची प्रतीक्षा आता जवळपास थांबलेली आहे. आज 13 जानेवारी रोजी माननीय राज्य निवडणूक आयोगानं या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही निवडणुकींची घोषणा करण्यात आलेली आहे. अर्थात कोणत्या जिल्हा परिषदा असणार आहेत, कारण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या एकूण 32 जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या आणि त्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालय तारीख करत होतं. त्याची प्रतीक्षा आता थांबलेली आहे, कारण तारीख निवडणूक आयोगानं सांगितलं होतं की नगरपालिकेच्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका या सर्वच मुदतीच्या आत घ्या. ती मुदत न्यायालयानं जी दिलेली होती तर ती मुदत होती 31 जानेवारी, परंतु काल 12 जानेवारी रोजी माननीय सर्वोच्च न्यायालय करण्यात आली याचिकेनुसार सांगण्यात आलं की 2 आठवड्याची मुदत निवडणूक आयोगानं वाढवून घेतली होती आणि ती तशी त्यांना मिळालेली होती आणि आता 15 फेब्रुवारीची तारीख ही डेडलाईन माननीय सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाकडे सादर केलेली होती. त्या अनुषंगानं आता हा निवडणूक कार्यक्रम आज घोषित करण्यात आलेला आहे. कशा पद्धतीनं हा निवडणूक कार्यक्रम असणार आहे, कारण 50% आरक्षण मर्यादा न ओलांडणाऱ्या ज्या 12 जिल्हा परिषदे आहेत तर त्या 12 जिल्हा परिषदा या पद्धतीनं आहेत की कोकण विभाग जो आहे तर कोकण विभागामध्ये साधारणतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्हा परिषद आहेत. पुणे विभागामध्ये असणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्हा परिषदा असणार आहेत आणि अर्थातच मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगरचा जो विभाग आहे तर छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी आणि लातूर या एकूण 12 जिल्हा परिषदा आहेत. या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका या जाहीर झालेल्या आहेत. तर या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये मतदान कशा पद्धतीचं असणार आहे तर 2 टप्प्यात हे मतदान होणार आहे. म्हणजे 2 टप्प्यातलं मतदान असणार आहे. तर ज्या उर्वरित जिल्हा परिषद आहेत तर त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाधीन असणार आहेत. पण सुरुवातीला 12 जिल्हा परिषद या ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या त्या, तर त्यामध्ये 2 मतांचा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. एक मत त्यांना जिल्हा परिषद गटातले त्यांचे जे काही उमेदवार असतील त्यांना देण्याचा अधिकार आहे आणि पंचायत समिती गणातल्या एका उमेदवाराला म्हणजे 2 मतं करायची मतदारांना या वेळेला. तर त्यामध्ये कार्यक्रम कसा असणार आहे, कशा पद्धतीने नामनिर्देशन पत्र असणार आहे, कारण आता आपण पाहिलं की नगर परिषद आणि नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ऑनलाईन नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी बरेचसे गोंधळ होते, ऑनलाईन प्रक्रिया किचकट होती, वेबसाईट चालत नसायच्या. त्यामुळे आता निवडणूक आयोगानं असं सांगितलं की नामनिर्देशन पत्र म्हणजे तुमचा उमेदवारी जो अर्ज आहे तर तो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं देखील तुमच्या स्थानिक जिल्हा निवडणूक आयोगाकडे तुम्हाला तो द्यायचा आहे. तर त्या पद्धतीनं तो निवडणूक तुम्ही अर्ज तुमचा सादर करू शकता. त्यामध्ये तुम्हाला जे काही राखीव जे काही आता गट आहेत आणि जे गण आहेत त्याच्यामध्ये आरक्षण आहे तर त्या आरक्षणाच्या संदर्भानं उभे राहणारे जे काही उमेदवार असतील तर त्यांना त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं हे गरजेचंच आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे. परंतु ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही आहे अशा उमेदवारांसाठी निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे की तुम्ही जात पडताळणी समितीकडे जे तुमची जात पडताळणीचा जो प्रस्ताव सादर करणार आहे त्या प्रस्तावाची पावती जरी तुम्ही जोडली तरी उमेदवाराचा अर्ज पात्र असणार आहे. अशा सोप्या पद्धतीची ही निवडणूक प्रक्रिया असणार आहे. त्यामध्ये मतदानाचा कालावधी कसा असणार आहे, प्रचार कसा असणार आहे तर त्यामध्ये याचे देखील तारखा आता जाहीर झालेल्या आहेत. निवडणूक आयोगानं तसं सांगितलेलं आहे. तर या मतदानाच्या ज्या तारखा आहेत तर या तारखा आहेत 16 ते 21 जानेवारी दरम्यान उमेदवारांना त्यांचे नामनिर्देशन पत्र म्हणजे त्यांचे उमेदवारी अर्ज हे त्या निवडणूक विभागाच्या त्या अखत्यारीत असणाऱ्या त्या ठिकाणी त्यांना सादर करायचे आहेत. म्हणजे 16 ते 21 जानेवारीला उमेदवारी अर्ज सादर करायचा आहे. सादर झालेल्या उमेदवारी अर्जावरती 22 जानेवारीला त्याची छाननी होणार आहे आणि 27 जानेवारीपर्यंत म्हणजे 27 जानेवारीला 3:30 वाजेपर्यंत, दुपारी 3:30 वाजेपर्यंत 27 तारखेला अर्ज ज्यांना निवडणूक रिंगणामध्ये लढायचं नाही आहे, माघार घ्यायची, त्यांनी 27 जानेवारीला
3:30 वाजेपर्यंत ते त्यांचा अर्ज माघारी घेऊ शकतात, मागे घेऊ शकतात. आणि 28 जानेवारीला त्यांना जे उमेदवार रिंगणात असणार आहेत त्यांना 28 जानेवारीला चिन्ह वाटप होणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पक्षाचे काय अधिकृत एबी फॉर्म असणार आहेत. एबी फॉर्मवाल्याला पक्षांचे चिन्ह मिळतील. अर्थात जे अपक्ष आहेत त्या अपक्षांना त्यांचे चिन्ह हे 28 तारखेला मिळतील आणि 29 तारखेला प्रचार चालू होणार आहे. 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या पद्धतीनं हा प्रचार असणार आहे. केवळ 7 दिवस निवडणूक आयोगाने यावेळेला दिलेले आहेत. 7 दिवसामध्ये साधारणतः एका गटामध्ये 20 गावं आहेत आणि 20 गावांमध्ये दौरे करायचे. प्रचंड मेहनत उमेदवारांना घ्यावी लागणार आहे. 7 दिवसामध्ये त्यांना ही मेहनत आणि त्यांची मेहनतीची पराकाष्ठा करायची. अशा पद्धतीनं हा सर्व निवडणुकीचा कार्यक्रम आहे आणि 3 तारखेला प्रचाराच्या तोफा थंडावतील. प्रचाराच्या तोफा थंडवल्याच्या नंतर 5 तारखेला मतदान होईल, 6 तारखेला विरंगुळा असेल आणि 7 तारखेला कोण विजयी झालेला आहे, कुणाच्या अंगावरती गुलाल पडलेला आहे, जिल्हा परिषदेमध्ये सत्ता कुणाची येणार आहे, हे सगळे चित्र 7 तारखेला निवडणुकीच्या या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आणि जवळपास दुपारी 3 वाजेपर्यंत हा सर्व निकाल जिल्हा परिषद कुणाच्या ताब्यात असणार आहेत. जे राजकीय पक्ष आता दावा करत आहेत की भाजपची सत्ता येईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येईल किंवा मग आणखी कुठल्या काँग्रेस पक्षाची सत्ता येईल किंवा मग जे काही इतर पक्ष आहेत त्या पक्षांची सत्ता येईल. अशा पद्धतीनं दावा करणारे सगळे काही पक्ष आहेत ते त्यांची सगळी प्रतीक्षा ही 7 तारखेला चित्र क्लिअर होणार आहे. त्यामुळं आता निवडणुकीचा हा कार्यक्रम आहे. खास करून परभणी जिल्ह्यात असणाऱ्या जिंतूर तालुक्यातलं जे काही आता मतदारसंघ आहे तर त्यामध्ये सांगी माळसा गटाकडे सर्वांचं लक्ष आहे. त्याचबरोबर एकूण जिल्हा परिषदेचे काही परभणी जिल्ह्यामध्ये 54 सदस्य आहेत, त्याच्यापैकी एकच जागा आहे ही अनुसूचित जमातीसाठी आणि ते म्हणजे जिंतूर तालुक्यामध्ये आडगाव बाजार. तर आडगाव बाजार सर्कल आणि सांगी माळसा सर्कल या दोन्ही सर्कलकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कारण या वेळेचं जे आरक्षण आहे जिल्हा परिषद अध्यक्षांचं आरक्षण हे SC साठी जाहीर झालेलं आहे. त्यामुळे अनुसूचित जातीसाठी आरक्षण असल्यामुळं सगळ्यांचं लक्ष या अनुसूचित जातीच्या या उमेदवाराकडे असणार आहे, त्या गटावरती असणार आहे. एकंदर सगळं निवडणूक प्रक्रियाचे काय अपडेट्स असणार आहेत, कशा पद्धतीने प्रचार सभा असतील, कोण नेते येतील, कोण स्टार प्रचारक असतील, निवडणुकीच्या अनुषंगानं घडणाऱ्या सगळ्या घडामोडी या आम्ही तुम्हाला माध्यमांच्या माध्यमातून पोहोचवत राहू. वेळोवेळी त्याची अपडेट्स आम्ही तुम्हाला पोहोचवत राहू. आपण तुर्तास या ठिकाणी थांबूयात. निवडणूक जाहीर झालेली आहे. जे उमेदवार अर्ज भरतायत सर्वांना शुभेच्छा, सर्व राजकीय कार्यकर्त्यांना शुभेच्छा. हा लोकशाहीचा उत्सव मोठ्या आनंदामध्ये आपण साजरा करावा हीच या ठिकाणी मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. माझा सहकारी शेख आलिम सह रत्नदीप शेजावळे, जागर न्यूज, जिंतूर, परभणी.